नमस्कार मित्रांनो सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 प्रचंड गाजत आहे। दिवसेंदिवस बिग बॉस मराठी एकच चांगलं आणि रंगतदार वळण घेताना पाहायला मिळतंय। तर मित्रांनो आजचा भाऊचा धक्का खूपच जबरदस्त पार पडला आहे। मित्रांनो सध्या नवीन प्रोमो समोर आलाय आणि त्या प्रोमोमध्ये दाखवलंय की निक्की सोबत जान्हवीला देखील खूप सुनावलंय। मित्रांनो जान्हवी जेल बाहेर येऊनही खूप गद्दारी करत आहे आणि तिचं बोलणं सुधारत नाहीये। त्यावेळी मात्र रितेश दादांनी तिला भयंकर प्रकारे सुनावलेलं आहे। मित्रांनो जान्हवीवरती आता एक जबरदस्त टीका झालेली आहे की तू सूरजवरती जळतेस। मित्रांनो या ठिकाणी आता मात्र रितेश दादा बोलतात की तुम्ही दरच वेळेस त्याला बोलतात की तू कॅपेबल नाहीये, तू कॅप्टन्सीसाठी कॅपेबल नाहीयेस, हे ठरवणाऱ्या तुम्ही कोण, हा महाराष्ट्र ठरवेल असं बोलल्यानंतर मात्र आता टाळ्यांचा गडगडाट होतो आणि जान्हवी देखील गप्प बसलेली असते। मित्रांनो या ठिकाणी सूरजच्या बाजूने अख्खा महाराष्ट्र उभा राहिला आहे आणि रितेश दादा देखील त्याचं आता पूर्णपणे कौतुक करताना पाहायला मिळत आहे। मित्रांनो त्याने कॅप्टन्सी खूप मेहनतीने मिळवली आणि मागच्या वेळेस देखील तो कॅप्टन बनू शकला असता, परंतु टीम ए मुळे तो बनू शकला नाही। तर मित्रांनो या ठिकाणी तो कॅप्टन झाल्यामुळे सगळ्यांनाच मिरची झोंबलेली आहे, म्हणजेच जान्हवी आणि बाकी काही मंडळींना खूप त्रास होत आहे। तर त्यांचा त्रास रितेश दादाने बाहेर काढला आहे। तर मित्रांनो आजचा भाऊचा धक्का पाहणं तुम्ही मिस करू नका, कारण भाऊचा धक्का अतिशय जबरदस्त असणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या भागात काय होईल याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि अशाच डिटेल व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।